मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही चांगले असाल. मित्रांनो, आज आपण घेणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 1. आपलं प्रकरण चालू आहे दुसरं, वास्तव संख्या. त्यामधील आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत, तो म्हणजे करणी. त्याचबरोबर सराव संच जो आहे आपल्याला 2.3 यालाही सुरुवात करायची आहे. करणी म्हणजे सड्स. मित्रांनो, करणी म्हणजे नेमकं काय हे आधी आपण समजून घेऊया. मग पुढचा टॉपिक जो आहे तो अतिशय सोपा तुम्हाला जाणार आहे. आता करणीची व्याख्या समजणं खूप गरजेचं आहे. काय बघा, जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल, बघा तीन भाग मी केलेले आहेत मुद्दाम याचे. n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल, a ही धनपरिमेय संख्या असेल, तसेच nth करणी a किंवा a चे nवे मूळ ही पूर्ण अपरिमेय संख्या असेल, तर त्या संख्येला, अपरिमेय संख्येला आपण करणी असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात ही जी आहे हिला आपण करणी म्हणतो. आता यामध्ये नेमकं काय आहे ती व्याख्या समजण्यासाठी बघा, तुम्हाला मी 3 पार्ट केलेत. n जी आहे ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असली पाहिजे. फक्त n चा विचार करायचा. नंतर फक्त a ही परिमेय संख्या असली पाहिजे आणि पूर्ण ही संख्या अपरिमेय संख्या असली पाहिजे, तर त्याला आपण करणी किंवा सड असे म्हणतो. मित्रांनो, उदाहरणावरून ते अधिक स्पष्ट होईल. म्हणजे एखादी दिलेली करणी आहे किंवा नाही ते जर ओळखायचं असेल तर ते तुम्हाला लक्षात येईल. बघूया. समजा तुम्हाला मित्रांनो एक गणित दिलं आहे. समजा या पद्धतीने दिलंय. ओके, आता ही करणी आहे किंवा नाही. आपल्या व्याख्येनुसार तुम्ही काय करायचं, व्याख्या काय आपली बघा, ही व्याख्या आहे. यामध्ये n म्हणजे इथली संख्या. आता इथे काही नसतं म्हणजे 2 असतोच, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात बरोबर n बरोबर 2. आपल्याला काय सांगितलं होतं बघा, n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या म्हणजे ही आहे. आता ही प्रत्येकाची येणारच आहे, कारण की ज्यावेळेस आपण हे चिन्ह टाकतो तिथे कमीत कमी 2 असतोच, नसेल तरी 2 असतो. त्यामुळे हे प्रत्येक वेळेस कोणत्याही गणितामध्ये जर या पद्धतीचं चिन्ह असेल, करणी चिन्ह असेल, तर ते असणारच आहे. राहिला प्रश्न दुसरा. आता दुसरी काय आठवते बघा, a ही धनपरिमेय संख्या आहे. आता a नेमकी इथे काय, तर पूर्ण कर्निस्थ चिन्हातली घ्यायची नाहीये, तर कर्निस्थ चिन्हामध्ये जी संख्या आहे ती म्हणजे a बरोबर 3. आता मित्रांनो, हे तुम्हाला माहिती आहे 3 ही परिमेय संख्या आहे. ओके, ही परिमेय संख्या आहे. आणि नंतर तिसरी अट काय, ही पूर्ण जी संख्या दिली आहे ती अपरिमेय असायला हवी. म्हणजे आपल्याला दिलेली ही संख्या आहे ही पूर्ण, तुम्हाला कल्पना आहे, वर्गमुळात 3 असेल, ही अपरिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. म्हणून ही जी आहे करणी, दिलेली संख्या जी आपल्याला ही करणी आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. बघा मित्रांनो, आपण असे 2-3 गणितं घेऊ, म्हणजे तुमची करणी म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला क्लिअर होईल. बघा, 3 अटी आहेत. पहिली अट तर नेहमी सॅटिस्फाय होते, दुसरी आणि तिसरी चेक करायची असते. त्यावरनं तुम्हाला कळेल ती करणी आहे किंवा नाही. दुसरं एक गणित घ्या तुम्ही. समजा दुसरं गणित घेतलं बघा मी, या सोपं गणित घेऊया 4. ओके मित्रांनो, इथे n सांगा काय असणार आहे. याच्याशी कम्पेअर केलं तर n काय असणार आहे, हा इथला असतो, म्हणजे इथला कोटी असे थोडक्यात ती 2 असणार आहे. काही दिलेली नसते म्हणजे 2 असतेच. ओके, ही सॅटिस्फाय होतेच. ओके, आता a किती आहे बघा, a 4 दिलेला आहे. a म्हणजे काय, करणी चिन्ह हे बाजूला काढायचं, फक्त हा लिहायचा, a बरोबर 4. आणि ही कशी असायला हवी, परिमेय संख्या ती आहे, नाही का, ही परिमेय संख्या आहे. आणि नंतर पूर्ण संख्या अपरिमेय असायला हवी. आता हे बघितली. आता ही अपरिमेय संख्या आहे का, तर निश्चितच नाही, कारण की 4चं वर्गमूळ येतं 2 आणि 2 ही परिमेय आहे. ही आपल्याला अपरिमेय पाहिजे होती, परंतु ही काय आहे, परिमेय आहे. म्हणजे ही अट सॅटिस्फाय होत नाही, म्हणून ही करणी नाही. मित्रांनो, कळालंय. पुन्हा अजून एक गणित घेतो बघा, तिसरं गणित घेतो मी इथे. ओके, आता समजा मी हे या पद्धतीने घेतो. ओके, आता मला सांगा n काय आहे इथे. ओके, राईट, n बरोबर 5 म्हणजे एकापेक्षा मोठी आहे. आता a काय आहे इथे, व्हेरी गुड, तो सुद्धा 32 म्हणजे ही सुद्धा काय, परिमेय संख्या आहे. आता राहिला प्रश्न 32चे 5वे मूळ. 5वे मूळ असतं ना हे, म्हणजे 32चं 5वे मूळ माहिती आहे आपल्याला. 2चा जर आपण 5वा घात केला तर तो 32 मिळतो आहे. म्हणजेच काय, 32चे जे 5वे मूळ आहे ते 2 मिळालं. आणि 2 ही कोणती संख्या आहे, परिमेय संख्या आहे, नाही का. म्हणजे ही अपरिमेय संख्या नाही, याचं उत्तर म्हणजे 2. आणि 2 ही काय, परिमेय, म्हणजे ही सुद्धा काय झाली, परिमेय संख्या. आणि ही आपल्याला काय असायला हवी, अपरिमेय पाहिजे असते ना. नीट लक्षात घ्या बघा, म्हणजे थोडक्यात n करणी a ही अपरिमेय संख्या असायला हवी आणि ही परिमेय मिळते आपल्याला.
त्यामुळे ही अट सॅटिस्फाय होत नाही, म्हणून ही सुद्धा करणी नाही, ही सुद्धा करणी नाही. अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या पूर्ण क्लिअर होईल नेमकं करणी म्हणजे काय. आता थोडं वेगळं घेतो मी, हे समजा या पद्धतीने मी हे गणित घेतलं. ओके, आता मित्रांनो मला हे सांगा यामध्ये एन किती आहे. एन बरोबर किती असणार आहे? 3. व्हेरी गुड, एकापेक्षा जास्त आहे. आता इथे ए काय येईल? आता ए नेमका कोणता असतो? कर्निस्थ चिन्हामधील संख्या म्हणजे हा ए असतो, म्हणजे हा पूर्ण लिहिणार 5 अधिक वर्गमुळात 3. मागच्या आपण उदाहरण सांगण्यामध्ये शिकलो सराव संच मध्ये अशा प्रकारच्या अपरिमेय संख्या असतात. म्हणजे ही कोणती झाली? मग वर्गमुळात 3 असल्यामुळे ही अपरिमेय झाली. मित्रांनो ही अपरिमेय झाल्यामुळे ए आपल्याला कोणती असायला हवी? परिमेय असायला हवी. आणि ही अपरिमेय असल्यामुळे दुसरीच अट जी ती सॅटिस्फाय होत नाही, म्हणून ही सुद्धा करणी नाही. मित्रांनो व्याख्या तुम्हाला कळाली असेल असं समजतो. आपण पुढचा भाग घेऊया. सजातीय करणी म्हणजे काय ते आपल्याला बघायचंय. आता मित्रांनो इथे आपल्याला दिलेलं आहे बघा, वर्गमुळात 2 वजा 3 वर्गमुळात 2 आणि 4/5 वर्गमुळात 2 या काही सजातीय करणी आहेत. यांना सजातीय करणी म्हटलंय. यांना सजातीय करणी काय म्हटलं माहितीये? याचं कारण काय? 2 करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी जी आहे ती सारखी असावी लागते. आता इथे जर आपण कोटी बघितली तर ती सारखी आहे. बघूया प्रत्येकाची जी कोटी आहे इथे ती आपल्याला सारखी दिसते, कारण की याची कोटी जी आहे 2 2 2 आपल्याला इथे काही नसतं, म्हणजे इथे 2 असते नाही का. एन हा इथे 2 असणार आहे, इथे 2 असणार आहे, म्हणजे कोटी सारखी असली पाहिजे. दुसरं कर्निस्थ संख्या जी आहे त्या समान असाव्या लागतात. कर्निस्थ संख्या म्हणजे मध्ये असलेली संख्या ए, थोडक्यात 2 आहे 2 आहे 2 आहे, म्हणून यांना आपण सजातीय करणी असे म्हणतो. सजातीय करणीची व्याख्याच काय? 2 करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी जी आहे म्हणजे थोडक्यात आपण एन म्हणत होतो हा समान असला पाहिजे, आणि ए म्हणजे कर्निस्थ संख्या ही समान असली पाहिजे. त्यांना आपण काय म्हणणार? सजातीय करणी असे म्हणणार. आता मित्रांनो आपण काही उदाहरणं बघूया की कोणत्या सजातीय करणी आहेत त्या. आता 45 व 80 आपल्याला दिलंय बघा, वर्गमुळात 45 व 80. आता यांचं जर आपण बघितलं तर कोटी सारखी आहे 2 2, बरोबर की नाही. परंतु कर्निस्थ संख्या ज्या आहेत त्या आपल्याला समान दिसत आहेत का? तर नाही, कारण की कर्निस्थ संख्या इथे दिलेल्या आहेत 45 व 80 दिलेल्या आहेत. 45 आहे आणि दुसरी दिली आहे 80, बरोबर की नाही. मग आपण फक्त यावरूनच ठरवायचं नाही की या सजातीय करणी नाहीत. सोपं रूप देण्याचा प्रयत्न करायचा. सोपं रूप दिल्यानंतर काय होतं बघूया. सोपं रूप दिल्यानंतर बघा 45 जो आहे याचे अवयव पाडले 9 × 5. 9चं वर्गमूळ येत आहे ते बाहेर आलं 3, म्हणजे 3 वर्गमुळात 5 आलं, 3 कर्निस्थ 5 आलं. दुसरी 80चं घेतलं बघा, इथे 16 × 85, 16 बाहेर आला म्हणजे काय होईल? तो 4 आला, वर्गमुळात 16 म्हणजे 4 आणि 4 कर्निस्थ 5 आलं. आता इथे बघा यांच्यामध्ये जर आपण कम्पेअर केली, आता हे जे आहे आपण सोपं रूप दिलं आहे कशाचं आहे? ते 45 व 80चंच आहे. या पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो. इकडे बघा हा 45 जो आहे तो या पद्धतीने इकडे लिहिलेला आहे. हा इथे दिसतोय आपल्याला 3 कर्निस्थ 5, आणि 80 जो आहे तो या पद्धतीने इकडे लिहिलेला आहे 4 कर्निस्थ 5. आता इथे जर आपण विचार केला यांची कोटी जी आहे ती 2 आहे, बरोबर आहे. दुसरी अट कर्निस्थ संख्या इथे 5 आहे, इथेही 5 आहे, म्हणजेच काय? या दोन्ही करण्या ज्या आहेत या काय? सजातीय आहेत. म्हणून आपल्याला म्हणता येईल 45 आणि कर्निस्थ 45 आणि कर्निस्थ 80 जी आहे ही सजातीय करणी आहे. अशा पद्धतीने फक्त एवढं लक्षात ठेवा, सजातीय करणीमध्ये कोटी आणि कर्निस्थ संख्या ही सारखी असली पाहिजे. सराव संच 2.3 पहिलं गणित आपण घेत आहोत. पुढील करणींच्या कोटी सांगा. मित्रांनो पुन्हा एकदा करणी जी आहे ती कशा पद्धतीने लिहिली जाते? या पद्धतीने लिहिली जाते. एन पुन्हा कर्निस्थ चिन्ह आणि इथे ए असतो. ओके, आता कोटी म्हणजे ही संख्या एन 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 ती म्हणजे कोटी, हे लक्षातच ठेवायचे. आता इथे आपल्याला बघा 3 दिसतोय नाही का, एनच्या जागी 3 दिसतोय, म्हणजे याची कोटी किती असणार आहे? 3 असणार आहे ऑब्विसली. ओके, इथे बघा हा 5 जो आहे हा सहगुणक आहे. हा कर्निस्थ संख्या इथे लिहिलेला नाही आहे काही. ज्याप्रमाणे 3 हा छोट्या अक्षरात दाखवला होता तसा हा 5 पुढे लिहिला आहे, म्हणजे हा सहगुणक आहे. म्हणजेच याची कोटी जी आहे जी लिहिलेली नाही आणि ती नेहमी 2 असते, म्हणजे इथे 2 असणार आहे, लक्षात घ्या. ज्यावेळेस काही दिलं नसतं त्यावेळेस तो काय असतो? 2 असतो. म्हणून चूक करू नका. 5 हा सहगुणक आहे. कर्निस्थ संख्या म्हणजे बरोबर या चिन्हावर असणारी संख्या असते, ती दिलेली नाही, म्हणजे याची जी करणी आहे कोटी जी आहे ती 2 असणार आहे. ओके, आता बघा हा इथे 4 दिला आहे.
हा 4 पुढे नाही, बरोबर त्या चिन्हाच्या मध्ये दिलाय, म्हणजे या तिसऱ्या गणिताची कोटी किती असणार आहे? 4 असणार आहे, कारण की n इथे 4 आहे, याची कोटी 4. इथे मित्रांनो काय असेल तुम्ही प्रयत्न करा, काही दिलेलं नाहीये, काही दिलं नसेल तर 2 असतो, म्हणजे याची कोटी आहे 2 आणि इथे जे आहे याची कोटी असणार आहे ऑब्विसली 3. मित्रांनो तुम्हाला हे कळालेलं असेल. दुसरं गणित बघा मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत ते सांगा. आता आपण करणीची व्याख्या शिकलो आहोत, त्यामुळे व्यवस्थित विचार करायचा आणि आपल्याला उत्तर द्यायची आहेत की पुढील कोणत्या संख्या ज्या आहेत त्या करणी आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. चला मित्रांनो आता आपण सुरू करूया. पहिली संख्या बघूया. आठवत असेल तुम्हाला n बरोबर हा एकापेक्षा जास्त असायला हवा, तो 3 आहे. पहिली अट सॅटिस्फाय होते. ए सांगा मित्रांनो इथे किती? ए आहे 51, की जी परिमेय संख्या आहे. ओके. आणि आपल्या नंतर ही जी संख्या आहे पूर्ण कर्निष्ठ संख्या, थोडक्यात ही जी आहे ही आपल्याला अपरिमेय संख्या असायला हवी, आणि हे आपल्याला कळतं 51चं तिसरं मूळ काढता येत नाहीये, म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. म्हणून ही जी आहे दिलेली संख्या जी आहे ही करणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो कळालं असेल तुम्हाला, ही करणी आहे. ओके. दुसरं बघा दिला इथे, तुम्ही n सांगा बरं. n बरोबर 4, म्हणजे ही सॅटिस्फाय झाली. आता a किती आहे? a म्हणजे आपण करणीमधील संख्या म्हणजे 16, ही परिमेय असायला हवी, ती आहे. आणि दुसरी संख्या पूर्ण संख्या म्हणजे 4, इथे 4 आणि कर्निष्ठ 16. आता 16चं चौथं मूळ काढायचंय, आणि 16चं चौथं मूळ माहिती आपल्याला किती येतं? 2 येतं ना. आणि ही अपरिमेय असायला हवी, ही नेमकी 2 काय? परिमेय संख्या आहे. हे बघा चौथे मूळ, थोडक्यात याचा अर्थ चौथे मूळ. आणि जर 2चा जर चौथा घात बघितला तर तो 16 येतो. म्हणजेच काय, 16चं चौथे मूळ 2 आलं, आणि 2 ही कोणती संख्या आली? ही परिमेय संख्या आली. ऍक्च्युली कोणती यायला हवी? ही अपरिमेय यायला हवी. म्हणून ही जी आहे इथे परिमेय आल्यामुळे ही तिसरी जी अट आहे ही सॅटिस्फाय झाली नाही, म्हणून ही करणी नाही. हे तुम्हाला कळालं असेल. ओके मित्रांनो, पडलं लगेच फास्ट आपण जरा तिसरं गणित देऊया. इथे बघा n बरोबर किती आहे? 5, की जो सॅटिस्फाय झाला. 81 परिमेय संख्या आहे. ओके. आता हे बघूया, 5 कर्निष्ठ संख्या 81. आता ही जी आहे ही करणी आहे किंवा नाही. 81चं जर 5चं मूळ काढलं तर ते आपल्याला मिळत नाही, अपरिमेय संख्या मिळते आहे, म्हणजेच ही अपरिमेय संख्या आली. म्हणून ही जी आहे ही आपल्याला सांगता येईल ही करणी आहे. याचं सुद्धा उत्तर आलं, करणी आहे. मित्रांनो पुढे आता इथे n दिलेला नाही, म्हणजे तो 2 असतोच, काही प्रश्न नाही. 256 ही परिमेय संख्या आहे. ओके. आता आपल्याला ही संख्या काढायची, कर्निष्ठ 256, आणि तुम्हाला माहिती आहे 256चे जे वर्गमूळ आहे इथे वर्गमूळ दुसरे मूळ ना, आणि 16चा वर्ग एकीने येतो, आणि 16चा वर्ग असल्यामुळे ही परिमेय संख्या मिळाली आपल्याला. ही परिमेय मिळाली म्हणजे ही कंडिशन जी सॅटिस्फाय झाली नाही, तिसरी अटचं समाधान झालं नाही, म्हणून ही करणी नाही. हे तुम्हाला कळालं असेल मित्रांनो. ओके. आता बघूया 5वं गणित. इथे n बरोबर 3 आहे. ओके. 64 ही परिमेय आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आता तिसरी जी अट आहे ती इथे बघूया. तिसरी अट काय आहे ती बघा, ही अपरिमेय संख्या असायला हवी, आणि तुम्हाला माहिती आहे 64चे तिसरे मूळ हे किती असतं? 4 असतं. कारण की 4चा जर आपण घन केला तो 64 मिळतो, म्हणजे 64चे घनमूळ 4 आलं. आणि 4 ही कोणती संख्या आहे? ही परिमेय संख्या आहे, ही परिमेय संख्या. त्यामुळे सुद्धा हे सॅटिस्फाय झालं नाही, म्हणून हे गणित सुद्धा 5वं गणित सुद्धा करणी नाही. हे तुमच्या लक्षात आलं असेल. मित्रांनो पुढे इथे दिले n बरोबर 2. ओके. पुढे 22/7, 22/7 a बरोबर 22/7 ही सुद्धा परिमेय आहे. ओके. आणि 22/7चं जर वर्गमूळ आपण घेतलं ती येतं अपरिमेय संख्या, अपरिमेय संख्या आहे याचं वर्गमूळ. त्यामुळे ही करणी आहे, करणी आहे. मित्रांनो कळालं असेल तुम्हाला. तिसरं गणित बघा. पुढील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजाती व कोणत्या विजाती आहेत ते ओळखा. सजातीय करणी म्हणजे काय? त्यांची कोटी जी ती सारखी असली पाहिजे आणि कर्निष्ठ संख्या सारखी असली पाहिजे, त्यांना आपण सजातीय असे म्हणतो. आता बघूया एक एक जोडी आपण चेक करूया. आता पहिला दिलाय बघा कर्निष्ठ 52 आणि कर्निष्ठ 13. म्हणजे बघा इथे कोटी जर आपण चेक केली 2 आहे, 2 आहे, कोटीचा काही प्रश्न नाही, कोटी बरोबर आहे. आता राहिला प्रश्न या संख्येचा, या सारख्या असल्या पाहिजेत, आणि त्या सारख्या नाहीत, परंतु आपण त्यांना सोपं रूप देऊन सारख्या करण्याचा प्रयत्न करूया. बघूया 52 जर बघितलं आपण तर आपल्याला माहिती आहे 52चे अवयव कसे पडतात आपल्याला कल्पना आहे. 13 गुणिले 4 जे ते 52, ते 52 बरोबर आहे. म्हणजे 4 जो आहे इथे आपल्याला थोडक्यात लिहिता येईल 13 आणि वर्गमुळात 4. वर्गमुळात 4 म्हणजे किती आले? 2. 2 वर्गमुळात 13. आणि दुसरी संख्या होती आपली
5 वर्गमुळात 13. ही जी जशी तशी इकडे लिहितो 5 वर्गमुळात 13 कर्निस्थ 13. मित्रांनो कोटी सारखे आहे त्याचप्रमाणे कर्निस्थ संख्या सुद्धा सारखी आली म्हणजेच काय या दोन संख्या ज्या आहेत या सजातीय करणी आहेत आपल्याला म्हणता येईल सजातीय करणी आहेत. याचं कारण कळालं असेल एन सारखा आहे कोटी सारखे आहे आणि कर्निस्थ संख्या सुद्धा कशा आहेत सारख्या आहेत. आता दुसरं गणित बघूया. इथे कोटी तर सारखी दिसते 2 2 मात्र कर्निस्थ संख्या ही आपल्याला 3 आणता येते का ते बघूया आपण. बघूया चला 68 याचे अवयव पाडले मी समजा तर मला सांगता येतील 17 गुणिले 4 नाही का 4 गुणिले 17 4 बाहेर आल्यावर तो येतोय 2 2 कर्निस्थ 17 आणि आपल्याला दिलेली आहे 5 कर्निस्थ 3. मित्रांनो याची कोटी जरी सारखी असली मात्र कर्निस्थ संख्या जी आहे 17 आणि 3 वेगवेगळी आलेली आहे म्हणून या सजातीय करणी नाहीत. मग ज्या सजातीय करणी असतात त्यांना आपण म्हणतो विजातीय करणी. विजातीय करणी ही झाली तुमची विजातीय करणी. मित्रांनो हे कळालं असेल. ओके पुढचं तिसरं गणित बघूया. इथे पण बघा कोटी 2 आहे कोटी 2 आहे त्यामुळे कोटीचा काही प्रश्न नाही राहिला. प्रश्न कर्निस्थ संख्येचा. इथे आपल्याला 2 आणता येतो का बघूया. 4 इथे येणार 18 18चे अवयव पाडा. तुम्हाला असं दिसेल हा इथला 4 तसा 18चे अवयव जर तुम्ही पाडले तर तुम्हाला 9 गुणिले 2 पाडता येईल. 9 गुणिले 2 म्हणजे तुम्हाला मिळतोय बघा 4 इथे 9 आणि पुन्हा 2 म्हणजेच काय 4 9चा वर्ग माहिती तुम्हाला ते येतं 3 वर्गमुळात 2 म्हणजे 12 वर्गमुळात 2 आलं किंवा 12 कर्निस्थ 2 आलं. आणि दुसरी करणी दिली आपल्याला 7 कर्निस्थ 2 कोटी सारखी आहे कर्निस्थ संख्या सुद्धा सारखी आली म्हणजेच काय या सजातीय करणी आहेत. या दोन ज्या करणी आहेत या कशा करणी आहेत सजातीय करणी आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. चला पुढचं गणित बघूया. चौथं गणित बघा. 19 कर्निस्थ 12 दिलेली आहे त्याचप्रमाणे 6 कर्निस्थ 3 दिलेली आहे. कोटी सारखी आहे काही प्रश्न नाही फक्त राहिला प्रश्न याचा कर्निस्थ संख्या सारखी करायची आहे. आपण बघूया 19 12चे अवयव आपल्याला पाडता येतील 4 गुणिले 3 म्हणजे हा कसा लिहिणार 19 नंतर पुन्हा कर्निस्थ 4 गुणिले पुन्हा 3 काय मिळतोय बघा 19 4चं वर्गमूळ जे ते काढता येतं आपल्याला ते येतं 2 वर्गमुळात 3 म्हणजे 19 दुने 38 वर्गमुळात 3 मिळाला. हे पहिलं 19 कर्निस्थ 12चं उत्तर मिळालं आपल्याला 38 कर्निस्थ संख्या मिळाली 3 मिळाली आहे आणि आपल्याला दुसरी दिली आहे 6 कर्निस्थ 3. मित्रांनो कोटी सारखी कर्निस्थ संख्या पण सारखी आली म्हणून या दोन संख्या ज्या आहेत या दोन करण्या ज्या आहेत या सजातीय करण्या आहेत हे तुम्हाला कळालं असेल सजातीय करणी आहेत. ओके पुढचं 5वं गणित बघूया. 5वं गणित काय बघा. इथे कोटी सारखी आहे 22 5 इथे येणार 22. आता याचे अवयव पडणार नाहीत कारण की पूर्ण वर्ग संख्येमध्ये अवयव पडणार नाहीत याचे पूर्ण संख्येमध्ये अवयव पडणार नाहीत त्यामुळे इथे आपल्या लक्षात येईल कोटी सारखी आहे परंतु कर्निस्थ संख्या जी आहे ही सारखी नाही म्हणून या कोणत्या करणी आहेत विजातीय करणी आहेत हे तुम्हाला कळालं असेल. विजातीय करणी. मित्रांनो 11 दुने 22 पाडून उपयोग नाही कारण की 11 ही पूर्ण वर्ग संख्या नाही त्यामुळे कर्निस्थ संख्या चेंज होणार नाहीये 22 33 राहणार आहेत म्हणजेच त्या भिन्न आहेत म्हणून ही विजातीय करणी. 5वं गणित बघूया. 5 वर्गमुळात 5 कर्निस्थ 5 आणि इथे 75 आहे तर आपल्याला हा आणता येतो का बघूया जरा याच्या अवयव पाडून बघूया. ओके 75 म्हणजेच काय येणार 25 त्रिक 75 नाही का 25 गुणिले 3 25 म्हणजे 5 कर्निस्थ 3 आला 25 बाहेर गेला म्हणजे 5 येईल 5 कर्निस्थ 3 आणि दुसरी संख्या होती 5 कर्निस्थ 5. ओके आता इथे जो कोटी 2 आहे बरोबर आहे मात्र ही संख्या जी 3 आणि 5 ही भिन्न आहे म्हणून या सुद्धा आहेत विजातीय करणी हे आपल्याला लिहिता येईल. हे विजातीय करणी आहेत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. अशाच पद्धतीने अभ्यास करा. पुढील आपले नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा एन्जॉय करा. कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. स्वतःची काळजी घ्या व इतरांचीही काळजी घ्या. धन्यवाद.